नमस्कार, मी स्वप्नाली आपल्या या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण एक वाटी भिजवलेल्या चणा डाळीपासून चवीला चटपटीत, कुरकुरीत आणि 2 ते 3 महिने आरामशीर टिकेल अशी रेसिपी बनवणार आहोत। रेसिपी अगदी साधी सोपी आहे। ही रेसिपी बनवण्यासाठी एक वाटी चणा डाळ 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे। भिजलेली डाळ चाळणीच्या साहाय्याने यातील संपूर्ण पाणी बाजूला काढून घ्यायचे आणि थोडा वेळ चाळणीमध्ये यातील पाणी निघेपर्यंत ठेवून द्यायचे। संपूर्ण पाणी डाळीतून बाजूला झालं की एका कोरड्या कपड्यावरती आपल्याला ही डाळ घालून घ्यायची आहे। हाताच्या साहाय्याने एकसारखी पसरवून घ्यायची। डाळ आपण या कपड्यावरती यासाठी पसरवून घेतोय, या डाळीमध्ये पाण्याचा अंश भरपूर प्रमाणामध्ये अजून आहे। यातील संपूर्ण अंश जाईपर्यंत आपल्याला ही डाळ कपड्यावरती पसरवून घ्यायची आहे। पातळसर पसरवायची म्हणजे डाळ छान सुकली जाते। अजूनही बघा डाळ आपली ओली आहे, मग आपण काय करूया, याच कपड्याने ही डाळ थोडी कोरडी करून घेऊयात। कपड्याच्या साहाय्यानेच आपण ही डाळ पुसून घ्यायचे म्हणजे यातील संपूर्ण पाणी निघून जायला मदत होईल। व्हिडिओमध्ये दाखवलंय तशा पद्धतीने आपल्याला ही डाळ कोरडी करून घ्यायचे। अगदी थोड्या वेळातच बघा ही डाळ छान अशी कोरडी दिसायला सुरुवात होते। तरीही अजून आपल्याला यामध्ये पाण्याचा अंश दिसतो, त्यासाठी आपल्याला ही डाळ थोडा वेळ पसरवून घ्यायचे आणि फॅन खाली साधारण 10 मिनिट ठेवून द्यायचे। 10 मिनिटांमध्ये यातील संपूर्ण पाणी सुकलं जातं आणि डाळ संपूर्णपणे कोरडी दिसते। अशा पद्धतीने बघा डाळ छान अशी कोरडी झालेली आहे, अजिबात पाणी दिसत नाहीये। तुम्ही हातातली डाळ पाहू शकता, संपूर्णपणे कोरडी झालेली आहे। आपल्याला अशाच पद्धतीने ही डाळ कोरडी करून घ्यायची आहे। इथे आपली डाळ छान अशी कोरडी झालेली आहे। लगेच आपण पुढची प्रोसेस करायला सुरुवात करूयात। सर्वात आधी आपण ही डाळ एका ताटामध्ये काढून घेऊयात। तुम्ही बघा अगदी कोरडी अशी डाळ तयार झालेली आहे। लगेच गॅसवरती पॅन गरम करायला ठेवूयात। इथे पॅन घेताना आपल्याला पसरट आकाराचा पॅन वापरायचा आहे। पसरट आकाराचा पॅन वापरला तर कमी वेळामध्ये कमी तेलामध्ये ही रेसिपी जास्त प्रमाणामध्ये तळली जाते आणि त्यात काय होतं, ही रेसिपी तळण्यासाठी भरपूर वेळ लागतो। त्यासाठी जास्त करून पसरट आकाराचाच पॅन वापरायचा म्हणजे जास्त प्रमाणामध्ये ही रेसिपी छान कुरकुरीत होईपर्यंत तळली जाते आणि मोकळी सुटसुटीत अशी ही तयार होते। आता आपल्याला यामध्ये ही भिजवलेली जी डाळ होती, कोरडी करून ठेवली होती, ती आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायची आहे। सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा। ही डाळ तेलामध्ये घातल्यानंतर तेल थोडं थंड व्हायला सुरुवात होते, त्यासाठी गॅस मोठा ठेवायचा। नंतर गॅस मीडियम करायचा आणि एकसारखी चमच्याने आपल्याला हलवत ही डाळ कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता सुरुवातीला ही डाळ अगदी ओलसर दिसते आणि हळूहळू या डाळीतील पाण्याचं प्रमाण कमी होत जातं आणि ही डाळ तेलामध्ये घातल्यामुळे कुरकुरीत व्हायला सुरुवात होते। सतत हलवल्यामुळे एकसारखी डाळ कुरकुरीत होते, कुठेही करपली जात नाही। इथे लक्षात घेण्यासारखी टिप म्हणजे ही डाळ तळत असताना आपल्याला गॅस मोठा करायचा आहे, नंतर लहान करत करत ही डाळ आपल्याला तळून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता ही डाळ तळण्यासाठी मला साधारण 4 ते 5 मिनिट लागलेले आहेत। अगदी कुरकुरीत ही डाळ तळली गेलेली आहे। आता ही बघा डाळ तेलाच्या वरती पोहायला सुरुवात झालेली आहे आणि तेल प्यायचं बंद झालेली आहे म्हणजे डाळ आपली आतपर्यंत कुरकुरीत तळून तयार झालेली आहे। लगेच आपण ही डाळ झाऱ्याच्या साहाय्याने तेलातून बाजूला काढून घ्यायची आणि एका टिश्यू पेपरवरती काढायची म्हणजे जे आपलं शिल्लक तेल या डाळीमध्ये असेल तेही टिश्यू पेपरमध्ये निघून जातं। आता आपल्याला राहिलेली डाळ ही अशाच पद्धतीने तळून घ्यायची आहे। पसरट आकाराचा पॅन वापरल्यामुळे आपली डाळ जास्त प्रमाणामध्ये तळली जाते आणि वेळही आपला कमी लागतोय। तर ही डाळ ही आपण सतत हलवत अगदी कुरकुरीत होईपर्यंत, डाळ जोपर्यंत तेल प्यायचं बंद होत नाही तोपर्यंत तळून घ्यायची आहे। तळलेली डाळ लगेच आपण बाजूला काढून घ्यायची। डाळ तळत असताना मी सांगितलेली ट्रिक नक्की लक्षात ठेवा। गॅस मोठा आणि लहान करत करतच आपल्याला ही डाळ कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे म्हणजे वेळही कमी वाचतो आणि पटकन ही रेसिपी आपली बनवली जाते। तुम्ही बघा डाळ छान अशी तळली गेलेली आहे। तुम्हाला मी एक डाळ दाखवते, वरून फोड आलेत बघा, म्हणजे डाळ आपली छान आतपर्यंत कुरकुरी झालेली आहे। आता आपण या टिश्यू पेपरने यातील संपूर्ण जे तेल जे असेल नसेल तेही पुसून बाजूला काढून घेऊयात। आता एका पॅनमध्ये ही डाळ घालून घेऊयात। गॅस बंदच आहे, बंद गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आणि यामध्ये आपण ही भाजलेली डाळ आहे ती घालून घ्यायची। आता यामध्ये आपल्याला आवडीनुसार मसाले ॲड करून घ्यायचे आहेत। सर्वात आधी
अर्धा ते पाऊण चमचा काश्मीरी लाल तिखट आहे ते घालून घ्यायचे. तुम्ही लाल तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्ध्या चमच्यालाही अर्धा चमचा हळद आपल्याला घालून घ्यायचे. थोड्या प्रमाणात सैंधव मीठ घालून घ्यायचे. चटपटीत असतं त्यासाठी यामध्ये हे मीठ वापरायचं. आता यामध्ये आपण अर्धा चमचा आमचूर पावडर घालून घेतलेली आहे. थोडासा आपल्याला यावरती हिंग स्प्रेड करून घ्यायचे, अगदी हलका, जास्त न घालता. आता आपल्याला हे संपूर्ण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. मी एका चमच्याच्या साहाय्यानेच ही डाळ या मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. आता आपण ही डाळ या पॅनमध्ये एकदा दोनदा टॉस करून घेऊया, म्हणजे छान आतपर्यंत मसाला लागला जातो आणि चवीला ही डाळ अगदी चटपटीत तयार होते. सांगितल्याप्रमाणे कुरकुरीत, चटपटीत आणि 2 ते 3 महिने आरामशीर हवाबंद डब्यामध्ये टिकणारी ही रेसिपी तयार होते. अगदी कुरकुरीत अशी ही रेसिपी तयार झालेली आहे. खाताक्षणी तोंडामध्ये कुरकुरीत लागणारी. वरून बघा याला छान असा फोड आलेला आहे, म्हणजेच ही डाळ छान शिजली गेलेली आहे. हातामध्ये दाबताक्षणी याचा चुरा होतोय. अशी ही चटपटीत डाळ खाण्यासाठी तयार झालेली आहे. मधल्या वेळेमध्ये लहान भुकेसाठी तुम्ही ही डाळ घरच्या घरी बनवून केव्हाही खाऊ शकता. अगदी साधी सिंपल रेसिपी आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यानं काय होईल, माझ्या आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पटकन मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका